अरे गण्या गण्या सामान दे रे बाबा, फटाफट गिराईक आले. देतो ना मालक, सामानच तर देऊन राहिलो. हे काय बा, यानं तर साखरेतनी चायपत्ती मिसळून दिली. अरे बाबा अक्कल दिमाग घुटण्याच्या, तुले समजत नाही का साखरेतनी चहापत्ती कशी काय मिसळून दिली. मालक त्याचं मी एक काम कमी केलं ना, आता फक्त त्याला पाणी टाकणं आहे आणि चम्मचनं साखर टाकणं आहे, लगेच चहा तयार. समजा मले त्या साखरेचा चहाच बनवणं नसला तर मग त्याच्यातली पत्ती अलग काढायची. मले जर त्या साखरेचा शिरा बनवायचा असला मग काय करा, गुलाबजामुन मध्ये टाकायची असली मग काय करा, हा सांग बरं. सोपा उपाय आहे. आणखी 2-2 किलो साखर घेऊन जायची, म्हणजे आणखी खर्च. हा आता माई मंडळी इथं आलेली आहे, हा आणि लगेच आताच घर भाडं हे ते सगळं खर्च वाढला ना. आताच तू हे साखरीतनी तो एवढ्या मोठ्या चहापत्ती का टाकून ठेवली, कसं करा. आणखी तुम्ही साखर घेऊन जा, त्याच्यावर टेन्शन नाही. पण तुम्ही म्हणता तुमची मंडळी इथं आली, म्हणजे मंडळी म्हणजे का सार्वजनिक का हो. माझ्या बायकोला का तुम्ही सार्वजनिक करून राहिले कर. कसा होय मालक तुमचा माणूस. अरे गण्या गण्या फुकट डोक्याच्या, अरे वासाड्या, मंडळी म्हणजे त्याच्या इकडे बायकोला म्हणते. आपल्या इकडे सार्वजनिक मंडळ नाही, गणेश मंडळ म्हणा का दुर्गादेवी मंडळ असं नाही, मंडळी बायकोला म्हणते. असं होय का मालक, मला माहीत नाही ना. पण तुम्ही जास्त बडबड करू नका ना मालक, तुमची साखर वाढते ना. मग माई साखर वाढते, माई शुगर वाढते, असं कर ना तू. साऱ्या गावाला सांग, बॅनर लाव मोठमोठे का मामालकाला शुगर आहे साखर आहे, मामालकाला शुगर आहे साखर आहे. मग मालक मी बॅनर लावायला गेलो तर दुकान कोण चालवून, इथं सामान कोण देन. अरे वासाड्या गण्या, तुले का किती कसं सांगा, काही समजत नाही. कर गिराईकी कर. दे रे बाबा, देणं फटाफट सामान देणं. तुम्ही शेंगदाणे सांगितले नाही, मग शेंगदाण्यासोबत साबुदाणा बी घेऊन जा. अरे बाबा मला फक्त शेंगदाणे पाहिजे, साबुदाणा कशाला देत. उद्या चतुर्थी आहे ना मले, मग उपास असते ना मले, म्हणून म्हणलं साबुदाणा घेऊन जा. अरे राजा तुले चतुर्थी असते, मले थोडी असते. मले काय काम त्या साबुदाण्याचं, आमच्या घरी कोणी उपास पकडतच नाही. बोल मग तुम्ही कोणते मराठी होय, तुम्हाला चतुर्थ्या नसते तर मराठी कोणते होय तुम्ही. अरे वासाड्या, ते कोणते मराठी असो, तू सामान द्यायचं काम करणं, शिल्लकचं कायले बोलून राहिला. हो ना मालक, सामानच देऊन राहिलो ना. मटकी कशी आहे, कशी लावली, कशी दिली मटकी. मटकी तर इथं कोणीच नाही हो, एखादी बाई असती तर तिला म्हणता येत होतं मटकी. मटकी आता मी का मटका आहे का. अरे मटकी मटकी जशी मूग उडीद आहे तशी मटकी आहे ना, ते म्हणते. त्याला आता आपण मोठ म्हणतो. अरे त्याला मोठोही म्हणते मटकी म्हणते. का वस्तूला 2-2 नावं, मग मला कसे 2 नावं नाही, एकच नाव आहे. अरे उगा रे वा, उगा उगा. फुगा 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 या दुकानात नाही. ते तुम्हाला फुगा पाहिजे असेल ते मेडिकलमध्ये घ्या लागते, इथं नसते. का हो तुम्हाला या वयात नाही फुगा मागायला शोभते का. हा अबे फुगा नाही म्हणत ते, तुले म्हणते उगा राय. उगा म्हणजे चुप बस, गपचूप बस असं म्हणते. असं म्हणता का. आपली भाषा मोठी आहे, एका भाषेचे 2-3 उच्चार निघते. मग मी काय करू, माई काय गलती त्यात बा. हा पटरी सोडून काऊन धावते हो, मेन पटरी सोडून देते आणि दुसऱ्या पटरीवरच जंप घेते, हे असं काऊन. हे अमुष्याची पैदाइश आहे म्हणून अशी वागून राहिली. हे तर मला मामाने सांगितलंच नाही का मी अमुष्याला जन्मलं म्हणून. अरे ते गोष्टी राहू दे, तू सामान दे, गिराईकी कर. गिराईकीच तर करून राहिलो हो मालक. ही लिस्ट नंतर द्या, पण मला अर्जंटमध्ये लवकर लवकर आंघोळीच्या 4 साबणा द्या. नुसत्या साबणा, लवकर लवकर 4 साबणा द्या. मला आंघोळ करायला जावं लागते. आंघोळ करून आल्यावर मग बलाई सामान द्या. मग तुम्हाला नुसत्या साबणाच पाहिजे होती तर एवढी मोठी लिस्ट कायले बनवली, मग एवढं सामान कायले मोजायला लावलं मला. साबणा कायले पाहिजे तुम्हाला, त्याच्यावर घसरून पडेल किंवा काही करेल, तुले काय एवढं करायचं आहे. तू दे ना फक्त साबणा, देऊ मग फक्त. हो साबण दे, दे लवकर दे, मला घरी जाऊ दे. माय डोकं लय गरम झाला, आता आंघोळ करतो मी येतो, मग इथं दिवसभर लिस्ट बनवत बसतो. पण मला आता साबण दे, अर्जंटमध्ये जाऊ दे. पहा मित्र हो, हे याची गिराईकी अशी आहे. तुम्हाला कशी वाटली ते या चॅनलला लाईक आणि कमेंट करून सांगा. या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आम्ही पुढचा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला मित्र, कशी वाटली आमची खरीदारी दुकानदारी ते तुम्ही चॅनलला लाईक करून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
गुड बाय मित्र हो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.